सूत्रसंचालन आणि निवेदन अतुल सातपुते. नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारमध्ये विविध श्रोत्यांनी त्यांच्या पसंतीची गाणी कळवली. सुरुवात करूया आजच्या हॅलो गीत बहारला. ऐकूयात पहिला फोन कॉल. हॅलो. हा सर, आकाशवाणी. हो, आकाशवाणी अहिल्यानगर. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहारमध्ये. धन्यवाद सर. मी गंगाधर सावंतकर, कुंडलवाडी, जिल्हा नांदेड तून बोलतो सर. गंगाधर सावंतकर. हा, बोला, काय म्हणता, काय चाललंय? काय नाही सर, आता तुळशीचं लग्न चालू आहे सर. हो, सध्या तुळशी विवाह चालू आहेत. हा 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 आणि आम्ही आता तुळशी विवाह उद्या करणार आहे सर. हो, सध्या तुमच्याकडे पाऊस वगैरे वातावरण कसं आहे? ढगाळ वातावरण सर. पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये तुरीला कीड उत्पादन होतं सर. आणि सध्या वातावरणामुळे जे काही पिकावरती कीड येते किंवा रोगराई येते, त्याचं निर्मूलन करणं हे तितकंच जिकिरीचं काम आहे. बरोबर आहे सर. आपले आकाशवाणीचे आम्ही किसान वाणी ऐकतो सर. त्यामधून आम्हाला भरपूर फायदा होतो सर. तुम्ही नेहमी ऐकता किसान वाणी? हा, ऐकतो सर. मग तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही फोन करता आकाशवाणीमध्ये? मग आता मी केलंय सर, करतो सर आता. ओके ओके ओके. आजच्या गीत बहार मध्ये कुठलं गाणं ऐकायचंय? विजय चित्रपट सर. विजय मधलं कुठलं? लता मंगेशकर, सुरेश वाडकरने गायलेली गाणे. बादल पे चल के आ, सावन में ढल पे आ. बादल पे चल के आ. हा, गीत सर आमचे मित्रांना विजयलक्ष्मी सावंतकर, राजेश सावंतकर, राकेश सावंतकर आणि ऋषिता सावंतकर. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी हे गीत. धन्यवाद सर. धन्यवाद.
चांदी सी बरसाए बादल भरे भरे, भीगी हुई इन फिजाओं में आंखों से दिल में चमक गया, बादल पे चल के आ, सावन में ढल के आ। मैं हूँ तेरी ज़मीं तू मेरा आसमां, तू मेरी आरज़ू मैं तेरी जानी जान, टूटती है धड़क बन के अंगड़ाइयाँ, आओ बाहों में भर ले ये तन्हाइयाँ, मैं हूँ तेरी ज़मीं तू मेरा आसमां, तू मेरी आरज़ू मैं तेरी जानी जान। आंचल की चंचल हवाओं में होठों पे गीतों सा ढल के आ, सावन में ढल के आ। हॅलो. नमस्कार. राम राम. राम राम. बोला, काय म्हणता? त्रिंबक पठारे, ज्येष्ठ नागरिक बोलतोय. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार कार्यक्रमात. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आता दिवाळी संपून गेली आहे. संपून गेली पण क्रिकेटमुळे फोनच लागले नाही ना. हो, त्यावेळेस बरोबर. काय म्हणता, कुठनं बोलताय तुम्ही? मी पारणे तालुका वाळवणे. तुमच्या वाळवण्याला तिथे यात्रा असते देवाची नेहमी. हा, प्रसिद्ध देवस्थान आहे ते. कधी असते यात्रा ती? ते चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. आणि आणि दरवर्षी लय भाविक येतात तिथं. तिथे नाही महादेवाची पिंड आहे. हा, ती पिंड इथं आणि तेच काशीलाची. बर. हा, ते उत्तर दक्षिण नाही, पूर्व पश्चिम आहे. हा, आणि त्याच्यामधून थोडस पाणी वाहतं आणि तेच लोकांना तीर्थ म्हणून देतात. आणि तुमच्या तिथे जवळ थोडंसं पुढे गेल्यानंतर डोंगरामध्ये बरंच मोठं मंदिर आहे. ते कोणतं मंदिर आहे? रायतळचं आहे खंडोबा. हा, खंडोबाचं मंदिर जुनं आहे आणि तिथे बांधकाम आहे, खूप जुनं आहे, सगळं दगडी बांधकाम आहे. हा, बरोबर आहे. तुम्ही आलते काय तिथं? हो हो. हा, मग आहे. आपण कोणत्या गावचे? मी नगर जिल्ह्यात खूप ठिकाणी फिरतो. असं आहे. हो. मग आहे, मग आहे. हा, हा. आज गाणं कुठलं ऐकताय? चालेल. मला एक आवडतंय, नगर जिल्ह्याचा पोवाडा. नगर जिल्ह्याचा पोवाडा. हा, लोक लावलंच नाही अजून कधीच. ऐकूयात आपल्यासाठी नगर जिल्ह्याचा हा पोवाडा. हा. जय जयकार नगर जिल्ह्याचा, वंदन पुण्यभूमीला. जय जयकार नगर जिल्ह्याचा, वंदन पुण्यभूमीला. खंडेरायाची यात्रा भरते, खंडेरायाची यात्रा भरते आमच्या सेवगाव तालुक्याला. देवगडचे किसनगिरी बाबा, मुजरा शनी देवाला. देवगडचे किसनगिरी बाबा, मुजरा शनी देवाला. संत ज्ञानेश्वर मुहिनी राज, संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर मोहिनी राज आहेत आमच्या नेवाशाला. साडेतीन हो पीठापैकी अर्ध पीठ हो कोल्हारला. साडेतीन हो पीठापैकी अर्ध पीठ हो कोल्हारला. प्रभू रामाचा उत्सव भरतो. प्रभू रामाचा उत्सव भरतो आमच्या श्रामपूर तालुक्याला. गणराय आणि निर्जनेश्वर उभे आमच्या पाठीला. गणराय आणि निर्जनेश्वर उभे आमच्या पाठीला. शक्तिभूमी हो आमची आहे. प्रणाम संगमनेर तालुक्याला. साई बाबा शिर्डी स्थानाला. उपासनी महाराज साकुरीला. साई बाबा शिर्डी स्थानाला. उपासनी महाराज साकुरीला. स्फूर्तिस्थान हे आमचं आहे. स्फूर्तिस्थान हे आमचं आहे. वंदन कोपरगाव तालुक्याला. निसर्ग सौंदर्य डोंगर दर्या मिळालं वैभव आम्हाला. निसर्ग सौंदर्य डोंगर दर्या मिळालं वैभव आम्हाला. मुजरा आमचा आहे आज. प्रणाम अकोले तालुक्याला. वृद्धेश्वर आणि मोहटा देवी. वृद्धेश्वर आणि मोहटा देवी आहेत आशीर्वादाला. अभिमान हो आमचा आहे. अभिमान हो आमचा आहे. नमन पाथर्डी तालुक्याला. मराठी आणि मोंगल फौज. मराठी आणि मोंगल फौज लढली खरडा गावाला. ऐतिहासिक खर्डे गावाला. वंदन जामखेड तालुक्याला. सिद्धेश्वर आणि दर्याबाई. दर्शन घेऊ आपण चला. सिद्धेश्वर आणि दर्याबाई दर्शन घेऊ आपण चला. मन आमुचे प्रसन्न होई. मन आमुचे प्रसन्न होई. गुजरा पारनेर तालुक्याला. औरंगजेबानं कैद करून. औरंगजेबानं कैद करून छळलं संभाजी राजाला. औरंगजेबानं कैद करून छळलं संभाजी राजाला. त्रास देत हो त्यांनी आणलं पेडगाव श्रीगोंदा तालुक्याला. रासीनची हो जगदंबा वंदन तिच्या चरणाला. रासीनची हो जगदंबा वंदन तिच्या चरणाला. शक्तिभूमी हो आमची आहे. मान कर्जत तालुक्याला.
कृषी विद्यापीठ आहे आमच्या राहुरी या तालुक्याला. शाहीर कल्याण नमन करीतो आज नगर जिल्ह्याला. शाहीर कल्याण नमन करीतो आज नगर जिल्ह्याला. काव्य पुष्प हे वाहिल आज मी, काव्य पुष्प हे वाहिल आज मी. प्रणाम नगर जिल्ह्याला. नमस्कार, मैं गुजरात भावनगर से अफजल बात कर रहा हूँ. आपका स्वागत है आकाशवाणी अहिल्यानगर के हेलो गीत बहार प्रोग्राम में. शुक्रिया, धन्यवाद. बोले कैसे हैं आप? बस एकदम हैप्पी और मस्त. खास तौर पर आपके प्रोग्राम से आज पहली बार जुड़ा हुआ हूँ. तो हमारा एक ग्रुप है, तो अभी अभी किसी श्रोता का मैसेज आया कि भाई आप आकाशवाणी अहिल्यानगर में फोन लगाइए तो बहुत अच्छी वार्तालाप होती है. तो मैंने सोचा चलो मैं भी जुड़ जाऊँ. हमें भी बहुत खुशी हो रही है अभी आप इतने दूर से भावनगर से फोन कर रहे हैं आकाशवाणी अहिल्यानगर के प्रोग्राम में. मगर खास तो कहना चाहूंगा कि आज मैं गुजरात के बहुत कम शहरों से घुमा हूँ, मगर आकाशवाणी के माध्यम से पूरे भारत की सैर कर ली है. हाँ बिल्कुल, क्योंकि रेडियो ही एक ऐसा माध्यम है जो दूर दूर तक आपकी आवाज लोगों तक पहुँचती है. क्योंकि गाना तो एक बहाना है, मगर जो खास तौर पर वार्तालाप होती है और वो लोगों तक पहुँचती है तो उससे काफी फायदा श्रोताओं को मिलता है. सही बात है. क्योंकि पहले के जमाने में क्या था कि जैसे कि आज से सिर्फ 10 साल पहले की बात करें तो हम गुजरात के रहने वाले हैं, तो गुजरात का ही रेडियो स्टेशन सुनने को मिलता था. मगर आज के माध्यम से हम पूरे भारत के कोई भी रेडियो स्टेशन से जुड़ सकते हैं और लोगों को, खास तौर पर लोगों की जो वार्तालाप होती है वो भी सुनने को मिल जाती है. हाँ बिल्कुल सही बात है. अब आप भावनगर में क्या करते हैं? मेरा स्टोर शॉप है, वेफर से बिस्किट है, कोल्ड ड्रिंक है. पूरा दिन व्यापार से जुड़ा रहता हूँ और खास तौर पर जितने भी रेडियो स्टेशन है तो जहाँ जहाँ फोन इन प्रोग्राम रहता है तो सुनने की कोशिश करता हूँ. और कोई ऐसा रिकॉर्डिंग होता है तो वो मैं लोगों तक पहुँचाता हूँ. और बाकी मेरा फेसबुक पेज है तो उसमें सभी राज्य के जो अच्छे अच्छे रिकॉर्डिंग होते हैं वो मैं अपने फेसबुक में भी रखता हूँ ताकि लोगों को एक मैसेज मिले. अभी आज के प्रोग्राम में आप कौन सा गीत सुनना पसंद करेंगे? दोस्ताना फिल्म का बने क्या है दुश्मन, रवाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, के नाम शामिल करना चाहता हूँ. हाँ बोलिए. गंगाधर जी है, फिर लोकेंद्र वर्मा जी है, गौतम रायबोली जी है, आशिक मुखी जी है और जितने भी रेडियो सुन रहे सभी को डेडिकेट है और आपको भी डेडिकेट है. ठीक है, सुनते हैं आपके लिए दोस्ताना फिल्म से ये गीत. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.
गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। अब बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, हमें दोस्ती की कसम दोस्तों। पता कोई पूछे तो कहते हैं हम, एक दूजे के दिल में रहते हैं हम, रहते हैं हम। नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। हा गीत बहार कार्यक्रम सर. हो, हॅलो गीत बहार कार्यक्रम. मी दीपक जाधव मोंडाळा तालुका जिल्हा बुलढाणा येथून बोलतो सर. बोला, काय म्हणता? गीत ऐका सर आजच्या कार्यक्रमामध्ये. कुठलं गाणं ऐकताय? चित्रपट आहे हम आणि कागद कलम दवा चला हे गीत ऐका सर. हो, मोहम्मद रफीच्या आवाजातलं गीत सर. हो हो, बरोबर. काय चाललंय तिकडे? इकडे सर आता गेल्या दिवाळीपासून खूप नुकसान केलं सर पावसानं. हो, महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी झालं आहे. हो, शेती पिकाचं. आणि नगर जिल्ह्याला जोडून बीड जिल्हा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा इथे खूप मोठा पूर आला होता. हो, ढग सदृश पाऊस. हो 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 हो. आमच्या जिल्ह्यात पण तसंच झालं सर. कपाशी ही झाडाला उगून आली सर, झाडाला कोंब फुटले कपाशीला. हा, भिजली पूर्ण. आणि मकाला सुद्धा तसंच झालं. बाकी जमीन सगळी झाली असेल ना, उपडली असेल. हो सर, ते आता कसं मका आता वाळून चालू आहे सर सध्या. आता या अंगावर त्या अंगावर करणे करून काही कोंब आलेले दाणे काढून टाकणे, चांगले घेणे. पण आता तरी सुद्धा जाणार वायाला, ते काय राहणार नाही. हो, अर्ध वाया गेलं सर पिक करत अर्ध. फक्त जनावराला खायला मिळेल. हो, ते नाही जनावर बी खाऊ शकत नाही सर त्याला. हा का, मग कशाला काढायचं? नाही, ते वाया जाणार जमिनीला दान ते. हा हा, ते बरोबर बरोबर. हाती आलेलं पीक नासाडी झाली सर. तुमच्याकडे जमीन किती आहे? माझ्याकडे 3 एकर जमीन सर. आणि दरवर्षी काय घेताय त्याच्यामध्ये? 3 एकरामध्ये 1 एकर हिरवी मिरची लागवड करतो सर आम्ही. आणि बाकी मक्का आणि सोयाबीन, कापूस थोडं. बरं. कसली काळी जमीन आहे का कशी आहे? मिडियम सर जमीन अशी, जास्त काळी नाही जास्त हलकी पण नाही, मध्यम जमीन. दीपकजी, आपण फोन केलात. हॅलो गीत बहार मध्ये ऐकूयात आपल्यासाठी हम या चित्रपटामधलं हे गीत. खूप खूप धन्यवाद सर फोन केला. धन्यवाद. कागज कलम दवा लिख दूंगी
हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो सर. श्रीकृष्ण खोरखेडे. ओके, खोरखेडे. बोला, काय म्हणता? बस कसे आहात आपण? एकदम मजेत. आपण कसे आहात? बस एकदम मजेत. आता तर मी एक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गीत ऐकू इच्छितो सर. कोणतं गाणं ऐकताय? चित्रपट आहे महुआ. महुआ. हा, कमर जलालाबादी यांचं गीत आहे. सोनी कोमी यांचं संगीत आहे. मोहम्मद रफीजींचा आवाज आहे. गीताजी बोला, दोनों ने किया था प्यार मगर. चालेल, ठीक आहे. आपण फोन केला आणि काही नाव सांगू का सर? सांगा. आमचे मित्र आहेत सर वडोद्याचे, मुरलीधर ढोले, अनंत भुते, भागवत झालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, सोपान तायडे, जानकीराम करतो. हा हा, ठीक आहे. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. दोनों ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. तूने मुझसे किया था कभी वादा, मेरी तान पे तू दौड़ी चली आएगी. ऐसा बंधन है प्यार का ये बंधन, इसे तोड़ के तू कैसे चली जाएगी. क्या यही है वफा, मुझे ये तो बता मेरी महुआ. ओ तेरे वादे क्या हुए, क्या यही है वफा, मुझे ये तो बता मेरी महुआ. ओ मेरी जाना. दोनों ने किया इकरार मगर मुझे याद रहा तू भूल गई. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. आज मैं अपने दिल की सदा से आसमां को हिला के रहूंगा. मौत की नींद में सोने वाली आज तुझको जगा के रहूंगा. तू ना जागी तो मैं आंसुओं में सारे जग को बहा के रहूंगा. तू अगर उस जहां से न आई, इस जहां को जला के रहूंगा. तू है मेरा बदन, मैं बदन का रूप वापस बुला के रहूंगा. ओ मेरी आत्मा, आत्मा को आत्मा से मिला के रहूंगा. तू है मेरी दुल्हन, आज होगा मिलन मेरी महुआ. ओ तेरे वादे क्या हुए, तू है मेरी दुल्हन, आज होगा मिलन मेरी महुआ. ओ मेरी जाना. दोनों ने किया इजहार मगर मुझे याद रहा
तू भूल गई मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली, मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली। हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. मी मक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो. स्वागत आहे आपलं हॅलो गीत बहार मध्ये. नमस्कार सर जी. नमस्कार. बोला, काय म्हणता? काय नाही, चाललंय आपलं काम, शेतीची कामं चालू आहेत आता. शेतीची कामं? हो, सोयाबीन काढायचं चाललंय आता. बरं, तुमच्याकडे पाऊस नाही का अजिबात? पाऊस नाही, पाऊस उघडलाय पूर्ण आता, एक आठवडा झाला की. हा का? इकडे आमच्याकडे पाऊस मध्येच येतो जातो, ढगाळ वातावरण आहे. काही लोकांचे सोयाबीन तसेच गेले पाण्यामध्ये, काहींनी आधी काढले. शेतकरी बांधवांचं भरपूर नुकसान झालं ना, न भरून येण्यासारखं हो नुकसान झालंय. हो. तुम्ही काय फक्त सोयाबीन घेतलं होतं का? हो हो. बरं, किती जमीन? 1 एकर आहे की. बरं, 1 एकरामध्ये होतं का भागते सगळं? भागतं म्हणजे असं बेरीज होती आपली, नुकसान पण होत नाही, फायदा जास्त होत नाही. फक्त खाण्यापुरतं? हो हो. बरं. दरवर्षी मग काय काय घेता बरं शेतामध्ये 1 एकरात? आमच्याकडे ऊसाचं पीक जास्त असतं, पाणी पण भरपूर आहे ना आमच्याकडे. 2 नद्या आहेत, एक कृष्णा एक कोयना आहे. नाही काय आमच्याकडे जास्त काय पिकच येत नाही जास्ती. कारण सारखं सारखं ऊस घेऊन मग जमीन चोपण होती, जमीन पांढरी होती, नंतर हो हो. क्षारयुक्त होते, मग त्यात काहीच येत नाही, ऊस सुद्धा येत नाही. एक वर्षभर आम्ही पडून ठेवतो ना ते. हा, मग ठीक आहे. बरं, गाणं कुठलं ऐकताय आज? आज चित्रपटाचं नाव आहे श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम. सचिनवर चित्रित आहे ती फिल्म. हो. आपण फोन केलात आणि गीताची पसंती कळवलीत. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. काय मित्र नाव वगैरे इच्छितो घ्या. प्रमिला जाधव, स्वप्नील जाधव, दीपाली जाधव, जिज्ञा जाधव, या सर्वांच्या पसंतीला आवाज एवढ्या. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. धन्यवाद. धन्यवाद. बजने से काम, सांवरे की बंसी को बजने से काम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम।
बजने से काम, सांवरे की बंसी को बजने से काम। राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम। जिसके मन भाए ये उसी के गुण गाए। कौन जाने बांसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए वो उसी के गुण गाए। कौन नहीं बंसी की धुन का गुलाम। राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम। शाम तेरी बंसी पुकारे, राधा कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम। लोग करे मीरा को क्यों बदनाम। राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम। हॅलो हॅलो. हॅलो गीत बहार. हो हॅलो गीत बहार. सर मी अत्यंत आनंदी आहे. आपली टीम महिला टीम क्रिकेटमध्ये विन होऊन जिंकून पण आज 8 दिवस रविवार टू रविवार झालेले आहेत. तरी पण आनंद ओसरलेला नाही. हा सर मी अहिल्यानगरहून कराचीला भरत बोलत आहे. सुरुवातीला असं म्हणू इच्छित आहे की आपल्या भगिनी क्रिकेट प्लेयर ज्यांनी वर्ल्ड कप विन केलं त्याबद्दल अत्यंत अभिनंदन. हो आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन करूया. ओके. आणि त्यात त्यांना वर्षा होत आहे, मोठमोठे बक्षीस पण मिळत आहे. इसको बोलते नारी शक्ती. हो बरोबर. अच्छा. आता त्यांना मी एक गाणं डेडिकेट करत आहे. हा तो असा आहे. यहाँ के हम सिकंदर कर लो चाहे रख दो जेब के अंदर, हमसे पंगा न लेना यार, हारी बाजी को जीतना हमें आता है. जो जीता वो सिकंदर या मधला आहे. याबद्दल तो मी ते डेडिकेट करताय मी त्यांना. ओके ठीक आहे. खूप छान पसंती आहे आणि ऐकूयात आपल्यासाठी जो जीता वही सिकंदर या चित्रपटामधलं हे गीत. यस यस यस. कहलाता है, हरी बात
चूम के, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है। जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे। घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे बच के रहना मेरी जान। नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है। ये गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे, राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा के। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे पंगा मत लेना मेरी जान। नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है। मतवाली परियां जो है अब दौलत पे कुर्बान, जब भी मैं दिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अपनी जान। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हम भी है शहजादे कुर्बान। नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है। हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोला, आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार कार्यक्रमात. रघुनाथ दुकानदार, पोंदवडी तालुका, करमाळा जिल्हा, सोलापूर. आपलं स्वागत आहे. खूप दिवसानंतर फोन केला. तर सर काय झालंय आता सध्या लग्न सराय सुरू आहे ना. हो हो. आणि होतंय कसं, आम्ही जे शेतकरी कराय हा,
आम्ही काय करतो, बैलांची पण लग्न लावतो ना श्रावण महिन्यात. हो बरोबर. आणि आता काल परवा जे उत्सव झाला म्हणजे तुळशी विवाहाचा, हा हा. म्हणजे समाजामध्ये, आणि दिवाळीमध्ये गायची पूजा केली. हो बरोबर. शेतीशी निगडीत सगळे सण आहेत. हो. आणि शेतकऱ्याला सगळ्याची पूजा केली, पण आम्हाला वरून राजाची काही पूजा करता येईना, कारण पाऊस काय बंद व्हायना अजून. बरोबर. त्यामुळं पिकांचं नुकसान झालंय, रोगराई वाढली. सर काय झालं, सुरुवातीचं पीक पावसामुळे गेलं. हा. आणि रब्बी पिकाची पेरणी असते ना सध्या. हो बरोबर. तर ते वापसा झाल्याशिवाय ती पेरता येत नाही. बरोबर. ऊन नसल्यामुळे काय वापसा व्हाय ना. हा, कारण पाऊस येतो लगेच. हा बरोबर. त्यामुळे वापसा होईल आणि पेरणी लवकर होईल अशी वरून राजाला आपण प्रार्थना करूया. हो करूया. तर सर मला काय म्हणायचं होतं, आपण आम्ही शेतामध्ये शेतकरी असल्यामुळं काही भाज्या मनानं उगवतात ना. हो बरोबर. आणि काही भाज्यांची लागवड करावी लागते. बरोबर. तर जसं तुम्हाला मी म्हटलं बैलाची परत झाडांची आम्ही लग्न लावतो, तसं भाज्यांची पण लग्न असतं. हा अच्छा बरोबर. कशा असतात ते? त्यांचं लग्न लावतात नाही. विठ्ठल बाबांनी गीत गालंय बघा, हा हा. मेथी बाईचं लगीन निघालं, हा बरोबर. बापा नवरा झाला. हो हो. म्हणजे जेवढ्या भाज्या पिकतात ना आपल्या इथं शेतामध्ये, हा हा. त्या प्रत्येक भाजीचं नाव त्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या गाण्यामध्ये. हो बरोबर. आणि काय काय भाज्या आपल्या लहान मुलाला माहिती नाहीत ना, तर त्या गाण्याच्या निमित्ताने तरी सर्वांना भाज्याची नावं तर माहिती पडतील. हो खरंय खरंय खरंय. बरोबर. तर हे गीत लावावं आणि आपण सर्वजण तिचा आनंद घेऊया. हो नक्कीच नक्कीच. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं विठ्ठल उमपाणी सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. धन्यवाद. धन्यवाद. मेथी बाईचं लगीन निघाल, दुध्या भोपळा नवरा झाला. मेथी बाईचं लगीन निघाल, दुध्या भोपळा नवरा झाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. धाडा देवाला लगीन पत्रिका, लवकरी यावं लग्नाला. धाडा देवाला लगीन पत्रिका, लवकरी यावं लग्नाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. काळा भोपळा त्यो लठ्ठेला, पोट मुठ घेऊन आला. पुढं काशी फळ आघाडीला, वांगी बटाट दो बाजूला. वाघाट्यानी थाटची केला, बेल वांगा त्यो बहुरंग्याला. दोडका हळू हळू चालला, पडवळ निघाल जोडीला. आवातनं गेल घोसावळ्याला, चिंचुरडा मग हळूच आला. मुळा बोलतो र गाजराला, काकडीनं त्या शिनगार केला. हिरवा शालू भेंडी बाईला, हळद तेंडल्याच्या तोंडाला. लोक बोलती कोण कोण आला, बोलवून घ्यावं सर्वाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. मेथी बाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला. पाट मोकळा हळूच आला, आवातनं गेल चाकवताला. राजगिरा तांदूळ निघाला, चाका चुका पीर घोळीला. चंदन बटवा रुसला मनाला, नकटा म्हण त्या अंजीराला. कोण पुसतो तिथं आम्हाला, केना येना देऊ लागला. कुरुडा जारी रुसला वाला, काटा सरोटा आडवा पडला. रताळ्याच्या राजसवेला, सूचित केलं केळ फुलाला. शेवग्याचा तो नाजूक पाला, मोठ्या वडीचा आळू आला. शेपूबाईला मुराळी गेला, मोरपिनीला आनंद झाला. आंबाडीचा जीव आंबला, भोपळीनं गरगाटा केला.
भारंगी बाई डोंगराला काच चालली आड रानाला मुळ आलं मुळाच्या शेंगला मुळ आलं मुळाच्या शेंगाला शेवगा हातगा मिळून चालला तिळ हावरी भुई मुगाला घाट वाटाणा चालरी तिला पावटा दादा पाटील झाला धमकावी तो लसना कांद्याला उडीत भ्याला काळे पानाला लग्नामध्ये हिरला अजून बसला पिवळे पण ते फार मुगाला पांढरा आळसुंदा आला जवस कारळा बोल हुलग्याला चला जाऊ यार लग्नाला श्रावण घेवडा मधी भेटाला पटारी घेवड्यानं मुक्काम केला चौघारी तर वाटच चुकला काळा घेवडा जाऊन फसला मानाच्या त्या मान करणीला मान दिला मग तांदळीला बारीक चवळी ढाक चवळीला तुर मटकी गोवावीला थाटा माटानं नवरा आला जानवस घरामंदी उतरला तंबुरा हुटी डेरा दिला मंडप पडला मैदानाला वराड्यांचा जमाव जमला हळद लाग नवरा नवरीला तपास करावा कोण कोण चुकला आणि हाक मारा की त्या दोडक्याला फुलवर कोबी भाजी बाईला सड पातळ त्या कोथिंबिरीला हिरव्या मिरचीनं मुरका मारला लग्नाला मग रंगही भरला देवकाराच्या सोहळ्याला देवक नेलं हो देवळाला सवाशिनीला मानच पहिला पंक्ती बसल्या जेवायाला कमी कायम पकवानाला जिकडं तिकडं सुगंध सुटला मन चांदोबा लवकर चला शिरीवनाहून नवरा आला समोर उभी केली नवरीला अंतरपाट मधी धरीला मंगलाष्टक जल्दी बोला वाजंत्र्यानी गजर केला श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा थांबूया इथंच. पुन्हा भेटूयात पुढच्या हॅलो गीत बहारमध्ये. आजचा हॅलो गीत बहार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, प्रोफेसर्स कॉलनी चौक, सावेडी, अहिल्यानगर, पिनकोड 414003. नमस्कार.